लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बरेचशा माता भगिनींचा एक सर्वसामान्य प्रश्न आहे की 15 ऑक्टोबरचा फॉर्म आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामधला थोडक्यात. आणि हा 15 ऑक्टोबरचा फॉर्म आमचा अजून पण पेंडिंग आहे. आता तुम्ही म्हणाल की सर पेंडिंग आहे आम्हाला कसं कळणार? साधं सिंपल आहे. 15 ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे पण अजूनही मंजूर झाला नाही, म्हणजे याचा अर्थ तो फॉर्म पेंडिंगच आहे, कारण तो मंजूर झालेला नाही. आणि जर झाला असेल तर खूप छान, DBT करून घ्या. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 7व्या टप्प्यासोबत तुम्हाला संपूर्ण पैसे मिळतील, त्याबद्दल पण मी बोलणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल लाडक्या बहीण योजनेचं पोर्टल चालू झालेलं आहे. तुम्ही जर आतापर्यंत या पोर्टलच्या अंतर्गत, म्हणजे खास करून ज्यांनी 15 ऑक्टोबरवाल्या माता भगिनींच्या बाबतीत नाही, पण याच्या अगोदर बऱ्याचशा माता भगिनींनी जे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांनी जर लाडकी बहीण वेबसाईटच्याद्वारे जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फॉर्मचं स्टेटस चेक करता येतं. नारी शक्ती ॲपच्याद्वारे असेल तर करता येणार नाही. पण 15 ऑक्टोबरच्या बाबतीत बऱ्याचशा लोकांनी विचारलं सर ते झालं की जी वेबसाईट सुरू झाली त्याचा फायदा झाला कुणाला? तर ज्यांनी 15 ऑक्टोबरच्या अगोदर फॉर्म भरलेले आहेत. पण ज्यांनी 15 ऑक्टोबरला फॉर्म भरलेत अंगणवाडी सेविकाकडे, तर त्यांचं काय होणार आहे? त्यांचा जो पेंडिंगचा फॉर्म आहे तर त्याच्या बाबतीत काय, तर त्यावर आता आपण खास करून या छोट्याशा व्हिडिओमध्ये पटपट तुम्हाला गोष्टी सांगतो. मुद्दा नंबर एक की तुमच्या मनामधला जो प्रश्न 15 ऑक्टोबरचा फॉर्म जो आहे हा कधी मंजूर होईल एकदा सांगा सर. तर त्याचं उत्तर आहे की या महिन्याच्या शेवटपर्यंत तुमचा हमखास जे आहे लक्षात ठेवा फॉर्म मंजूर होईल. हालाकी मागच्या 1-2 दिवसामध्ये प्रचंड फॉर्म जे आहेत हे मंजूर झालेले आहेत. पण ज्यांचे फॉर्म मंजूर झाले त्यांनी गाफील राहू नका, पटकन DBT करून घ्या. जर आतापर्यंत कुठल्याच बँकेत खातं नसेल तर पोस्ट बँकमध्ये खातं खोललं तर चांगलंच राहील माझ्या मते, फास्ट जरा DBT होईल. दुसरा मुद्दा, किती पैसे मिळतील आता याबद्दल पण बोलतो पटपट. 15 ऑक्टोबरच्या खास करून माता भगिनींनी हा व्हिडिओ जे आहे जास्तीत जास्त जे आहे त्यांनी शेअर करायचा, कारण त्यांच्यासाठी त्यांचे संपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. बघा 15 ऑक्टोबरचा फॉर्म आहे, लाभार्थीला किती पैसे मिळाले पाहिजे किंवा याच्या अगोदर पैसे मिळाले आहेत का? उदाहरणासाठी सांगतो आहे, फॉर्म भरला ऑक्टोबर महिन्यामध्ये, मग ते ऑक्टोबर 1 असो 2 असो 4 असो 15 तारखेपर्यंत. मग जर कोणी ऑक्टोबरला फॉर्म भरला असेल तर अशा कोणी माता भगिनी आहेत का त्यांना पैसे मिळाले आहेत का आत्तापर्यंत? तर त्याचं साधं सिंपल उत्तर आहे होय. बघा बऱ्याचशा लोकांना 15 ऑक्टोबरच्या फॉर्मवाल्या माता भगिनींना पण पैसे मिळालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला तर नाही मिळाले, त्यांना का मिळाले? त्याचं कारण आहे त्यांनी DBT वेळेवर केलेली आहे, त्यामुळे त्यांना पटकन मिळाले. तुमची DBT मागच्या 10-15-20 दिवसापूर्वीची असेल, त्यांची DBT ऑक्टोबर-नोव्हेंबरमधलीच आहे, त्यामुळे हा फरक आहे त्याच्यामधला. त्यामुळे त्यांना डिसेंबरचा जो 6वा हप्ता होता आता ज्याचं वितरण थांबलेलं आहे, कोणी तुम्हाला सांगत असेल की वितरण चालू आहे तर अजिबात विश्वास ठेवू नका. वितरण सध्या 6व्या हप्त्याचं थांबलेलं आहे, 7व्या हप्त्याचं लवकरच सुरू होईल. 7व्या हप्त्याचं जानेवारीचं वितरण सुरू झालेलं नाही. बघा 15 ऑक्टोबरचे बऱ्याचशा माता भगिनींना फॉर्म आले, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे किती झाले? 3 महिने. मग 3 महिन्याच्या आपण 1,500 जर विचार केला, 1,500 परत 1,500 म्हणजे 3,000 आणि परत 1,500 म्हणजे झाले 4,500. म्हणजे एकूण 4,500 रुपये जे आहे ज्यांना 6व्या हप्त्यासोबत पैसे मिळाले आहेत त्यांना मिळालेले आहेत, म्हणजे डिसेंबरच्या या महिन्यामध्ये. ज्यांनी 15 ऑक्टोबरचा फॉर्म, बघा खास करून लक्षात ठेवा, पेंडिंग फॉर्म असेल तर मंजूर होईल, मी परत सांगतो आहे, पण तोपर्यंत तुम्ही शांत बसायचं नाही, तोपर्यंत DBT करून ठेवायची आहे. दुसरा मुद्दा, जर समजा तुमचा असा मनामध्ये प्रश्न असेल की सर आता उदाहरणासाठी या पुढच्या काही दिवसामध्ये आम्हाला पैसे नाही आले इन केस, तर आता ऑब्व्हियसली येणार नाही, कारण डायरेक्ट जानेवारीच्या टप्प्यात येणार आहेत पैसे, हे लक्षात ठेवा. येणार पैसे पण जानेवारीच्या टप्प्यात, 7व्या टप्प्यामध्ये खास करून. मग त्यावेळेस आम्हाला किती पैसे मिळतील? तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4 महिन्याचे 3-3 हजारांनी केले, 3,000 आणि 3,000 किती झाले? 6,000 रुपये. 6,000 रुपये मिळतील. आता तुम्हाला कोणी असं सांगितलं असेल की मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला 2100 मिळणार वगैरे वगैरे, तर या संपूर्ण अफवा आहेत. अफवा आपल्या चॅनलवर अजिबात दाखवल्या जाणार नाहीत. मग फॉर्म जर तुमचा 15 ऑक्टोबरचा असेल तर त्याच्या दोन्ही केस बनतात. एक तर पैसे काही लोकांना मिळाले पण आहे आणि काही लोकांना मिळाले नाही. ज्यांना मिळाले नाही त्यांना 6,500 रुपये मिळतील, 6.5 नाही 6. क्लिअर. आता दुसरा मुद्दा की फॉर्म जो आहे 15 ऑक्टोबरचा आहे, पण फॉर्मचं स्टेटस पाहता येईल का? तर मी अगोदरच सांगितलं आहे वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहता येणार नाही. आता काही लोकांना असं पण वाटेल की मग आमच्या फॉर्मच्या स्टेटसबद्दल काय? तर सरकार याबद्दल पण नवीन नियमावली आणेल येणाऱ्या काही दिवसामध्ये, त्यामुळे काळजी करू नका. पण तुर्तास तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहता येत नाही. मध्येच एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाचं सांगतोय मी, खास करून या व्हिडिओला सेंटर पॉईंट आपला हा 15 ऑक्टोबरचा फॉर्म आहे, त्यामुळे 15 ऑक्टोबरबद्दल काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर सर्व शंका या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करायलो आहे. त्यामुळे व्हिडिओ हा आपला खूप जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे.
त्यानंतर बघा 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमचा फॉर्म जर 15 ऑक्टोबरचा असेल तर अतिशय महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. आणि 2 गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत तर त्या तुम्हाला माहिती आहे, मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगित असतो. ती म्हणजे पहिली गोष्ट की तुमचा फॉर्म मंजूर झालेला पाहिजे. आता बऱ्याचशा माता भगिनींचा, माझ्यामध्ये 80% लोकांचा, 80%पेक्षा जास्त लोकांचा ऑक्टोबरवाला 15 ऑक्टोबरवाला फॉर्म मंजूर झालेला आहे. मग आता फक्त मंजूर झाल्याच्या नंतर जे आहे ही तर एक महत्त्वाची गोष्ट झाली आहे, म्हणजे तुम्ही 100% आता पात्र आहात. पण पुढे याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे DBT करायची असते तुम्हाला. जर तुम्ही DBT केली नाही, DBT म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याद्वारे सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे. DBT करून घ्या. DBT तुम्ही स्वतः मोबाईलद्वारे पण करू शकता किंवा तुम्ही बँकेमध्ये जाऊन पण DBTचा फॉर्म भरू शकता. DBTचं स्टेटस कसं चेक करायचं वगैरे याबद्दल मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला याच चॅनलवर तुम्हाला माहिती देणार आहे, त्यामुळे काळजी करायची नाही. चॅनलला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा फॉर्म 15 ऑक्टोबरचा असेल आणि पेंडिंगमध्ये असेल तर कोणीही काळजी करायची गरज नाही. 7व्या हप्त्यापर्यंत वाट पाहायची. मधल्या टायमामध्ये मंजूर पण होईल, पण मधल्या टायमापर्यंत जोपर्यंत मंजूर होईल तोपर्यंत शांत बसू नका, DBT करून घ्या. काही अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली मला विचारा. तुमचं जे काही तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते मी देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.